खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपल्याला खासदार साहेबांच्या सोबत बोलायचं आहे. खासदार साहेब, सध्या तुळजाभवानी स्टेडियममध्ये विकासासाठी 8 कोटी रुपये आलेले आहेत, पण 8 कोटी रुपयाचा वापर झाला नाही. तरुण पोराचं म्हणणं आहे की आम्हाला पळत असताना श्वासनाचे त्रास होतात, हे ट्रॅक चांगला नाही आणि फुफुटा उडते, खडे आहेत. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सिंथेटिक टॅक्ससाठी जे पैसे आलेले आहेत त्याचं काम करणं अपेक्षित आहे. मी आत्ताच तालुका क्रीडा अधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी दोघांशी संपर्क केला आणि त्यांना ते काम तातडीनं करून घ्या म्हणून सूचना केलेली आहे. आणि मी स्वतः त्याचा पाठपुरावा करीन की त्या सिंथेटिक ट्रॅकचं काम लवकरात लवकर कसं होईल. तरुण पोरावाला ग्राउंडवर येण्यासाठी बंदी करताय, तरुण पोरावाचं म्हणणं आहे. तो प्रश्न कसा सोडणार? तरुण पोराचं आणि वयस्कर असं नाही आहे. आता आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की पोलीस भरती आहे. साधारणतः 19-20 जानेवारीपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होते. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तयारी करण्यासाठी इथे येत आहेत. पण मला वाटतंय की त्यांना ठरवून दिलेले टायमिंग आणि ज्येष्ठ नागरिकांना पण चालवण्यासाठी जी दिलेली ट्रॅक आहे त्या पद्धतीने जर दोघांनी थोडं सामंजस्यानं घेतलं तर त्या ठिकाणी अडचण येणार नाही. बरं, विकासाचे कामं लवकरात लवकर कधी चालू होते? मी आता बोललो ना तुम्हाला. तर विकासाचे कामं तात्काळ चालू होणार आहेत आणि आता तरुण पोरांना नेमून दिलेल्या वेळामध्ये त्यांना ग्राउंड करायला काही हरकत नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितले आणि विकासाचे कामं लवकरात लवकर चालू होतील. पाणी मारून घेऊन हा ग्राउंड अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यात येईल असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे. तर बघूया किती दिवसामध्ये या ग्राउंडवर चांगल्या सोयी होत्याल आणि वयोवृद्ध माणसाला आणि तरुण पोरांना एक्झरसाईज करण्यासाठी घालून दिलेला जो वेळ आहे त्या वेळामध्ये त्यांनी प्रॅक्टिस करावी, कुणालाही बंधन नाही अशा पद्धतीनं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये तरुण भरतीला उतरणाऱ्या पोरावाला कसा न्याय मिळणार आहे आणि वयोवृद्धांना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यायाम करण्यासाठी वेळ कसा मिळणार आहे ते पाहणार आहोत आपण येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. यार सर का व्हिडिओ काढायला तुम्हाला यार सर क्या सर का अर्थाला की इकडे सर का की
सांगायचं